गुड इव्हनिंग स्टुडंट्स. फार्मसीमध्ये रिव्होल्युशन झालेलं आहे. फार्मसीमध्ये क्रांती झालेली आहे. बी फार्मसीचा सिलेबस चेंज झालेला आहे. पण इन जनरल लोकांना किंवा काही स्टुडंटना वाटतं AI अँड अदर टेक्निक्स ॲड झालेले असतील. पण एन्व्हायरमेंटल सायन्ससुद्धा चेंज केलेलं आहे. का चेंज केलं असेल हो? की जे 30-35 वर्ष झालं, 30 to 35 इयर्स जे एन्व्हायरमेंट होतं त्या सिलेबसमध्ये आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काही कोरिलेशन नव्हतं. ते कोरिलेशन PCIने न्यू सिलेबसमध्ये ॲड केलेलं आहे. का ॲड केलं असेल हो? की तुम्ही जर बघितलं बायोमेडिकल वेस्ट 2016, बायोमेडिकल 2016चा ॲक्ट 1998चा त्यांनी मॉडिफाय केला. त्यानुसार इंडस्ट्रीला वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत. जिथे जिथे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे तिथे क्लस्टर असतील, त्या क्लस्टरमध्ये वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत. त्याच्यानुसार ग्रीन केमिस्ट्री त्यांनी ॲड केलेले आहे. ह्या सर्व गोष्टी फार्मसीमध्ये ॲड केलेल्या आहेत. फार्मसीमध्ये क्रांती होणार आहे. तरी जे 12वी पासआउट होणार असतील त्यांनी फार्मसीला ॲडमिशन घ्या. फार्मसीला खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. थँक्यू.